गुरुचरित्रात 3 मुख्य व्रते सांगितली आहेत. पहिले प्रदोष व्रत, दुसरे सोमवार व्रत आणि तिसरे अनंत व्रत. ह्या व्रतांच्या कथा गुरुचरित्रात अगदी सांगोपांग वर्णन केल्या आहेत. दत्त महात्म्यात देखील 3 मुख्य व्रत सांगितली आहेत. ह्यात पहिले व्रत रवी व्रत, दुसरे अनंत व्रत आणि तिसरे अनघाष्टमी व्रत असे आहे. ह्यामध्ये रवी व्रताची आणि अनंत व्रताची सविस्तर माहिती आहे, तर अनघाष्टमी व्रत त्रोटकरित्या दिले आहे. दोन्ही ग्रंथाकडे पाहू जाता अनंत व्रत हे जरी दोन्ही बाजूस दिसले तरी ही दोन्ही भिन्न व्रते आहेत. गुरुचरित्रात अनंत व्रत हे भाद्रपद चतुर्दशीला सुरू होते, तर दत्त महात्म्यातील व्रत हे मार्गशीर्ष पौर्णिमेला. मात्र दोघांची देवता ही विष्णुरूपी आहे. दत्त महात्म्यात शिलधरा राणीला मैत्रेयी हे अनंत व्रत सांगते, तर गुरुचरित्रात हे व्रत गुरु महाराजांनी सांगितलं आहे. दोन्हीकडे सांगितलेल्या अनंत व्रताची फलश्रुती मात्र थोड्याफार फरकाने सारखीच आहे. सप्तद्वीप महिपती होईल हा चक्रवर्ती, अनंत व्रते निश्चिती पंचाक्षिती सहस्रवर्षे. कार्तवीर्याला ह्या व्रताच्या प्रभावाने हे ऐश्वर्य मिळाले, तर गुरुचरित्रात कौंडिन्य ऋषींना याच प्रकारे वैभव अनंत व्रताने मिळाले. कोणत्याही प्रकारे हे अनंत व्रत केले तरी कामपूरक भगवान अनंत सारखेच फळ देतात असा त्याचा अर्थ आहे. प्रदोष व्रताच्या वेळी गुरुचरित्राच्या 8व्या अध्यायात मंदवार असा उल्लेख आहे. पूर्वी 7 वारांना आणि 12 मासांना प्रचलित नावं होती. यामध्ये मास पाहू जाता चैत्राला मधु, वैशाखाला माधव, ज्येष्ठाला शुक्र, आषाढाला शुची, श्रावणाला नभस, भाद्रपदाला नभस्य, अश्विनला ईश, कार्तिक मासाला ऊर्ध्व, मार्गशीर्षाला सह किंवा आग्रहायणी, पौषाला सहस्य, माघाला तप आणि फाल्गुनाला तपस्य म्हणतात असत. वारांमध्ये रविवार आदित्यवार, सोमवार चंद्रवार किंवा इंदुवार, मंगळवार भौमवार, बुधवार सौम्यवार, गुरुवार बृहस्पतिवार, शुक्रवार भृगुवार किंवा भार्गववार आणि शनिवार म्हणजे मंदवार. प्रदोष व्रत कथा ही अत्यंत मनोहर आहे. शिवपूजनाचे फळ अनंत आणि त्याही प्रदोष समय केलेल्या पूजनाने माझ्यासारख्या पुत्र होईल, हे श्री वल्लभ दत्त महाराजांचे वचन आहे. प्रदोष व्रत कथा ही अत्यंत मनोहर आहे. शिवपूजनाचे फळ अनंत आणि त्यातही प्रदोष समय केलेल्या पूजनाने माझ्यासारखा पुत्र होईल, हे श्री वल्लभ दत्त महाराजांचे वचन आहे. त्यांच्या वरद हस्ताने मतिमंद अशा विप्रपुत्राला सर्व ज्ञान प्राप्त झाले आणि त्याची आई म्हणाली, म्हणे ईश्वर हाची निशिता, कार्याकारणे अवतार होता, आला नरदेह धरोनी. पुढे ती म्हणते, म्हणे ईश्वर तुझी होसी, पूजा करीन तुझी मी प्रदोषी. महाराजांचे तिने पुढील शनिप्रदोष योगाना पूजन केले आणि त्याच्या फलस्वरूप तिच्या पोटी पुढील जन्मी नृसिंह सरस्वती स्वामी महाराज जन्माला आले. श्री गुरुदेव दत्त.